अगं थोडेच तर दिवस झालेत, अख्खा बंगला साफ करून घेतलाय मी. हो आई, पण घराच्या मागच्या बाजूला आणि स्टोर रूम मध्ये थोडी सफाईची गरज आहे. पहिली तिला जबाबदारी घ्यायची ना, घेऊ दे, होऊ दे तिच्या मनासारखं. तू घे ग बाई साफ करून सगळं. हो. सर, ऑर्डरच्या दिवशी जनरेटर बंद नव्हता पडला, कोणीतरी बंद पाडला होता. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? इंद्र भाऊजी, तुम्हाला जर स्वच्छता नको असेल तर मग नाही वहिनी, मी घराबद्दल नाही बोलतोय, मी फॅक्टरीतलं बोलतोय. फॅक्टरीत कसली गडबड? ती राणी जे काही बोलली आहे ते अजूनही माझ्या डोक्यातनं जात नाहीये विक्रा. कमॉन इंद्रा, तू राणीचं कसलं मनावर घेतोयस? ती कशी असली तरी एवढं मोठं स्टेटमेंट ती उगाच नाही करणार विक्रा. आय थिंक वी शुड फाइंड आउट की लाईट गेली होती की खरंच कोणी घालवली होती. खरंच कोणी घालवली होती. हे बघ, मला असं वाटतंय ना, त्या दिवशी कोणीतरी हे मुद्दाम केलं होतं गोट्या. हे असं होऊच शकत नाही. अरे भावा, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल ना. हे टेक्निकल प्रॉब्लेम असता तर वायरी जळाल्या असत्या. हे ना, त्यांचं काहीतरी झालं असतं. आणि तिकडून डायरेक्ट वायरी गायब होत्या. गोट्या नाही, याच्या मागे नक्की कोणतरी आहे. आणि तो डीपी एकदम खाक, एकदम काळा. कस काय बे? अरे शक्य आहे. अगं पण हे कुणी केलंय हे कसं शोधणार आपण? आज तर तू चालली बंगल्यात काम करायला. ए भाई, हे बघ, हे मी नाही करणार आहे. माझ्याकडे एक खमका माणूस आहे. बेस्ट, आपण हे काम रतनला देऊ. हा? रतन नाही, गोट्या. तू करणार आहे हे. कोण? मी? नाही इडीबिडी झाली काय? नाही बाबा, आपण नाही करणार. मी चाललो. नाही अगं, मला नाही जमणार, मी नाही करणार. अरे तू येड आहे काय? अरे भावा, तू वाघ आहे तू वाघ. हाड, काही वाघ बिग काही नाही. मी ससाई, मी पळून जातो लगेच. मी नाही बाबा, मला नाही जमणार, मी जाते. कुठे थांब. अरे भावा, तू शिलेदार आहे माझा. अगं काय शिलेदार बिलेदार हे सगळं बोलायला बरं आहे, लढाईत नाही. मी नाही. तर गोट्या, तू नाही करणार तर मग अजून कोण करल? हीच का दोस्ती? काय बाबा, एकटीला टाकलं. हा, गप आता सेंटी टाकू नको. करतो मी. हा बात. आता हे बघ, ऐक, मी बंगल्यावर चालले काम करायला. तू तिकडं जायचं आणि तुला जो पुरावा मिळेल, हा एकदम लक्ष ठेवून बघायचं. जे काय तुला तिकडं सापडेल त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला द्यायचा. हा, आपल्यामध्ये कोणी आलं नाही पाहिजे. एकदम लक्ष ठेवायचं गोट्या. पण आपल्याला हे काम जपून करावं लागेल. परत उगाच कोणी बघितलं ना, काहीतरी घोळ व्हायचा. ते काय नाही होणार. तू तुझं काम